छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच 2 मोठ्या कंपन्या येणार आहेत। कंपन्यांमुळे 10,000 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे। गोदावरी न्यू एनर्जी, नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया लिमिटेड या कंपन्या येणार आहेत। तर दोन्ही कंपन्यांचा बुधवारी राज्य शासनासोबत सामंजस्य करार दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये 1.5 वर्षांपूर्वी टोयोटा, JSW, अथर एनर्जी यासारख्या ईव्ही कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर इथे येणाऱ्या उद्योगांचा ओघ सुरूच आहे। गोदावरी न्यू एनर्जी लिमिटेड आणि नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया लिमिटेड या 2 कंपन्यांनी संभाजीनगरमध्ये तब्बल 37,515 कोटी रुपयांचे वेगवेगळे प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आणि या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे सुमारे 10,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सचिन यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, अत्यंत आनंदाची दिलासादायक अशी बातमी संभाजीनगरसाठी। नक्कीच विक्रांत, संभाजीनगरसाठी नव्हे तर ही मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या देशभरात नामांकित आहेत, अशा कंपन्या या संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। काही आणि अनेक कंपन्यांनी जे आहेत आपलं काम देखील सुरू करण्याच्या मार्गावर आहेत, अशी परिस्थिती आहे। आपण पाहिलं मराठवाड्यात एकीकडे दुष्काळाचा मोठा भाग आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये मोठं नुकसान होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातली जे शेतकरी जी पुत्र आहेत ती आता मराठवाड्यामधून संभाजीनगरमध्ये येत असतात। त्यांच्याच हाताला आता पुढे काम देखील मिळणार आहे। शिपाई पासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यापर्यंत ज्या रोजगार आहेत या कंपन्याच्या माध्यमातून मिळणार आहे। आतापर्यंत ज्या कंपन्या या संभाजीनगरमध्ये आलेल्या आहेत, साधारणतः ज्या पाईपमध्ये आहे, ज्या सध्या त्यांचं काम सुरू आहे, अशा कंपन्या जर आपण पाहिलं तर जवळपास 1 लाख रोजगार या पुढच्या काही महिन्यांमध्ये उभे राहणार आहेत। त्यामुळे या मराठवाड्यातल्या लोकांसाठी, मराठवाड्याच्या भूमिपुत्रांसाठी 1 लाख नोकऱ्या आता पुढे येणार आहेत। त्यामुळे सातत्याने कंपनी येत असल्यामुळे संभाजीनगरसह मराठवाड्याचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो पुढील काळात मिटू शकतो। काही दिवसापूर्वीच फडणवीसांनी या संभाजीनगरमध्ये आले होते, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की संभाजीनगर हा हब बनत चाललेला आहे। त्याचाच परिणाम कुठे जे एनर्जी क्षेत्रातल्या कंपन्या आहेत ते सातत्याने संभाजीनगर खरं तर मराठवाड्यासमोरच्या अनेक भीषण महत्त्वाच्या सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न तो म्हणजे बेरोजगारीचा, आणि तो प्रश्न यामुळे मिटणार आहे। तुम्ही म्हणाल्याप्रमाणे केवळ संभाजीनगर नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत आनंदाची अशी ही बाब आहे। धन्यवाद सचिन, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।